सबका कटा है अपना कब कटेगा असं बोलून बायको पुनावळीच्या ॲक्वेरियममध्ये घेऊन आली. तर रस्त्यामध्ये कुणीतरी जिओचा टॉवर उगाच अडचण म्हणून आणून ठेवला होता. त्याच्याकडे इग्नोर करत बायकोने फेवरेट पेटला गोंजारायला सुरुवात केली. भर दुपारी लाईट बंद करून माशांचं नेमकं चाललंय तरी काय ते बघायला आम्ही घाईघाईत आत गेलो. हा मासा पिशवीत गपचूप टाकून दे, मी तुला 20 रुपये देते, असं बायकोने गार्डला विचारल्यावर गार्डने आम्हाला तिकडून हटकलं. तर काही माशांना जरा जास्तच दिवस टँकमध्ये ठेवल्याने त्यांचा कलर गेला होता. या अळसवलेल्या माशांना आता मीच पोहायला शिकवते, मला फक्त आतमध्ये जाऊ द्या, असं म्हणून सानवी उड्या मारायला लागली. बिस्लरी सांगून आणलं आणि आता ॲक्वाचिनाच्या पाण्यात टाकलं. याची कंप्लेंट एक मासा माझ्याकडे करायला लागला. हा फक्त एकच मासा मला काढून द्या, मी परत कधीच काही मागणार नाही. हे सानवीचं बोलणं ऐकून माशांचे डोळे जरा आणखीच बाहेर आले. दिवस रात्र पाणी घालून मिशा मोठे केलेले मासे प्रभावात फिरत होते. पवना डॅम नेमका खालून दिसतो कसा याची प्रतिकृती इथे आणून ठेवली होती. तुमचे 120 रुपये वसूल करून झाले असतील तर मला आता घरी सोडा, असं सानवीचं बोलणं असह्य झाल्यावर तिला घरी सोडून पुन्हा आम्ही आकाश पाळण्यावर बसायला आलो.